नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रान पाखरा या कवितेचा स्वाध्याय बघूयात. प्रश्न पहिला, कवितेच्या ओळीत शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा. घरा, खरा, त्यावरी, गोजिरी, सानुला, तुला, भास्कर, सुस्वर. हे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द म्हणजेच यमक जुळणारे शब्द बरं का मुलांनो. पुढे बघूया. खालील गोष्टीचे वर्णन करणारे कवितेतील शब्द लिहा. शरीर निळसर, इथे र आहे बरं का मुलांना. शरीर निळसर. डोळे कसे आहेत रानपाखराचे? सतेज. पाय चिमुकले, पंख चिमुकले. देह सानुला, आभाळ अफाट, गाणे सुस्वर. आता पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. कवितेतील मुलगी रोज सकाळी कोणाला घरी बोलावते? उत्तर, कवितेतली मुलगी रोज सकाळी रानपाखराला घरी बोलावते. रानपाखराचे डोळे कसे आहेत? रानपाखराचे डोळे सतेज चमचमणाऱ्या रत्नासारखे आहेत. रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला कोणता प्रश्न पडतो? रानपाखराचा चिमुकला देह पाहून कवितेतल्या मुलीला प्रश्न पडला आहे की एवढ्या अफाट आभाळातून रानपाखराला कसे उडता येत असेल, हा प्रश्न मुलीला पडला आहे. सूर्य डोंगर चढून वर कधी येतो? रात्र संपता सूर्य डोंगर चढून वर येतो. कवितेतल्या मुलीला रानपाखराबरोबर कुठे जायचे आहे? उत्तर, कवितेतल्या मुलीला रानपाखराबरोबर रानपाखराच्या घरी जायचे आहे. कवितेतील मुलीला भेटायला कोण येणार आहे? उत्तर, कवितेतल्या मुलीला रानपाखराची आई आणि सूर्य भेटायला येणार आहे. कवितेतील मुलीला मजा केव्हा येईल असे वाटते? उत्तर, जेव्हा रानपाखराची आई सूर्य भेटायला येतील तेव्हा कवितेतल्या मुलीला मजा येईल असे वाटते. प्रश्न चौथा, कोणाला म्हटले आहे ते लिहा. जीवाचा मित्र रानपाखराला, गोजिरे रत्न रानपाखराच्या डोळ्यांना. प्रश्न पाचवा, कवितेतल्या मुलीला रानपाखरू गाणे गाऊन उठवते. खालील मुले कशी उठत असतील याची कल्पना करून रिकाम्या जागा भरा. उदाहरणार्थ, रेश्माला तिची आई उठवते. ती रेश्मा उठ लवकर अशा हाका मारून उठवते. सतीशला मोबाईलच्या गजराने जाग येते. मोबाईल ट्रिंग ट्रिंग असा आवाज करून उठवतो. भिकूचे घर दाट जंगलात आहे. त्याला पक्ष्यांच्या आवाजामुळे जाग येते. रफिकच्या घरामागून रेल्वेची लाईन जाते. तो दररोज रेल्वेच्या आवाजामुळे उठतो. रेल्वे झुकझुक आवाज करत जाते. रेवतीचे घर घाऊक भाजी बाजारासमोर आहे. बाजार पहाटेच सुरू होतो. रेवती दररोज भाजी घ्या भाजी घ्या अशा आवाजामुळे उठते. जानकीचे घर एसटी स्टँडच्या अगदी मागे आहे. त्यामुळे ती दररोज एसटीच्या आवाजाने पम पम अशा आवाजाने उठते. असं इथे तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला वेगळा आवाज लिहायचा असेल तरी तुमच्या मनाने काही शब्द बदलू शकता. धन्यवाद.